श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर बघा, आज मी एका दादाचा खूप विलक्षण असा अनुभव सांगणार आहे. त्या दादा म्हणतात की परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने साप्ताहिक सेवा केंद्र चालू झाले. जेव्हा जून 2023मध्ये गंधर्व नगरी मोशी पुणे येथे केंद्र चालू करण्याचा विचार आला, तेव्हा मी गंधर्व नगरीमधील एका जागेवर स्वामी सेवा केंद्र चालू करण्यासाठी जवळजवळ 1.5 महिना केंद्राच्या जागेबाबतीत जागा मालक सोसायटीमध्ये तेथील काही लोकांशी चर्चा केल्या. परंतु ज्या वेळेस त्या जागेवर आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी जायचो त्यावेळेस आम्हाला त्यांना भेटण्याचा योग येत नव्हता. स्वामींच्या मनात वेगळेच काहीतरी होते. त्यांच्या काही दिवसांनंतर मी आजारी पडलो, दवाखान्यात ॲडमिट झालो. खूप वाईट वाटले. ॲडमिट असताना सुद्धा मी स्वामी समर्थ महाराजांचा दावा करत होतो. तेथे सुद्धा मी महाराजांना विनंती केली आणि की लवकर बरे होऊ द्या आणि घरी जाऊ द्या. केंद्र चालू करण्याचे काम अपूर्ण आहे. केंद्र चालू करून ग्राम अभियान करायचे आहे आणि मी हॉस्पिटलमधून फक्त 4च दिवसांनी घरी आलो. हा माझा पहिला अनुभव. अखेर जागेच्या मालकाशी भेटण्याचा योग आला. केंद्राच्या बाबतीत व जागेच्या बाबतीत मालकांसोबत चर्चा करत असताना माझ्या सोबतीला मोशी केंद्रातले सेवेकरी दादा होते व पिंपरी केंद्रातले ज्येष्ठ सेवेकरी सुद्धा मला सहकार्य करत होते. आम्ही चर्चा केली असता त्यांनी आम्हाला आणखी काही दिवस थांबा असे सांगितले. काही दिवसांनी तेथे केंद्र चालू करण्यासाठी नकार मिळाला. तेव्हा फार वाईट वाटले की आपल्याकडून आता केंद्र चालू होऊ शकत नाही. मी खूप हतबल झालो. स्वामींचे काही वेगळेच नियोजन होते. 12 वर्षापूर्वी स्वामी महाराजांचा रथ गंधर्व नगरी तापकीर नगर गणपती मंदिरामध्ये आला याबाबत मला कल्पना होती. म्हणून एकदा त्या मंदिराच्या मालकांना विचारून बघू असे सुचले. त्या मंदिरामध्ये केंद्र चालू करण्याचा प्लॅन केला आणि त्या मंदिरामध्ये केंद्र चालू करण्यासाठी आम्हाला होकार मिळाला. गंधर्व नगरीतले स्थानिक व गणपती मंदिराचे सर्व यांनी मोलाचे सहकार्य केले. परंतु 10 ते 12 दिवस झाले तरी केंद्राच्या पत्र्याचे शेडचे काम काही कारणास्तव लवकर चालू होत नव्हते. त्याला खूप उशीर झाला. म्हणून जणू काही स्वामी महाराज आमची सत्व परीक्षा घेत होते असं होतं. मला रात्री झोप येत नव्हती. पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता आदरणीय श्री चंद्रकांत दादा माझ्या स्वप्नात आले आणि जवळ येऊन म्हणाले, तू नोकरी करतो की व्यवसाय करतोस? काय एवढी चिंता करतोस? सर्व काही व्यवस्थित होईल असे म्हणाले. तरीसुद्धा नंतरचे 3 दिवस मला तसंच होत होतं. परंतु 4थ्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊली माझ्या जवळ आले आणि स्वप्नात आले आणि त्यांनी मला दर्शन दिले आणि मला म्हणाले, काय चिंता करतोस रे? काही काळजी करू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल असे म्हणाले आणि माऊली निघून गेले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी केंद्रातील पत्र्याचे शेडचे काम पूर्ण झाले आणि नंतर 4 दिवसांनी साप्ताहिक केंद्र चालू झाले. परमपूज्य गुरुमाऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून ते साक्षात स्वामींचे स्वरूप आहेत आणि त्यांच्या कृपेने मनातली सर्व इच्छा पूर्ण झाली. जशी आई आपल्या बाळाची काळजी घेते, त्याच्या मदतीला धावून जाते, तसेच गुरुमाऊली माझी मायमाऊली आहेत. माझ्या मदतीला धावून आले आणि शब्द दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, ह्या दादांचा खूप विलक्षण असा अनुभव होता. म्हणजे त्या दादांची इच्छा होती की त्यांना साप्ताहिक केंद्र म्हणजे आता आपल्या जवळपास जे केंद्र आहे तिथे आपल्या केंद्रामध्ये सप्ताह उभा राहतो. स्वामी पुण्यतिथीला, स्वामी प्रकट दिनाला आणि दत्त जयंतीला. तर त्या दादांची अशीच इच्छा होती की आपल्या केंद्रामध्ये सप्ताह चालू व्हावा, आपल्या इथे केंद्र चालू व्हावं. पण काही ना काही अडचणीमुळे ते केंद्र लांबणीवर जायचं. त्यांची इच्छा असून सुद्धा ते केंद्र उभा राहत नव्हतं. म्हणजे त्या केंद्राचं काम होत नव्हतं. त्यांना शेड टाकून ते केंद्र उभा करायचं होतं. तिथे सेवा चालू करायच्या होत्या, मंदिर चालू करायचं होतं, लोकांचे प्रश्न सोडवायचे होते. पण जेव्हा तुम्ही गुरुमाऊलींच्या चरणी स्वतःचं पूर्ण शरण जाता, शरणागती म्हणजे चरण धरता, तेव्हा नक्कीच आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली हे त्यातून काही ना काहीतरी मार्ग दाखवतात. स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपल्या हाताला धरून मार्ग दाखवतात आणि त्या सेवेतून
जे काही आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या मार्गातून आपल्याला सोडवण्याची काही ना काहीतरी बुद्धी देतात. तसंच ह्या दादाला परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वप्नात येऊन दर्शन दिलं की तू कशाला काळजी करतोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याच रात्रीला ते सप्ताहाचं केंद्र उभं राहिलं. म्हणजे बघा किती ज्या अशक्य गोष्टी असतात त्या पण शक्य व्हायला टाईम लागत नाही. फक्त तुमची श्रद्धा दृढ असायला पाहिजे, विश्वास दृढ असायला पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनावर घेतो, त्याचा दृढ निश्चय करतो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्या जेव्हा मनात दृढ निश्चयाची भावना येते ना, त्या क्षणाला ती गोष्ट 80% पूर्ण झालेली असते आणि 20% जी होते ती आपल्या सेवेने. तुमचं मनच तुमचं सगळं काही ठरवत असतं. जेव्हा तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात आणि पूर्ण होण्याची भावना येते ना, तेव्हाच तुमचं काम अर्धं काम तर तुमचं तिथेच झालेलं असतं. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा आणि स्वामींची सेवा करा. परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे साक्षात खरंच स्वामीच आहेत. जे कोणी त्यांची सेवा करतात, जो कोणी त्यांच्या आज्ञेचं पालन करतो ना, त्याला नक्की काही ना काहीतरी प्रचिती मिळते. आणि त्यांची सर्वात आवडती सेवा म्हणजे ग्राम अभियानाची सेवा आहे. आणि ती ग्राम अभियान सेवा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत विनामूल्य, 1ही रुपया न घेता. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपले प्रश्न सोडवायला परमपूज्य गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेतच, ह्यात काही शंकाच नाही. ते जेव्हा आपले प्रश्न सोडवतात, त्यांची कृपा आपल्यावर होते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात ना, तेव्हा आपल्या जीवनात सगळं आनंदीमय आणि सगळं व्यवस्थित चांगलं होतं. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीच असं म्हणजे महाराजांकडं मागण्यासारखं असं काहीच राहत नाही. कुठलाच प्रश्न आपल्याला मागायला स्वामी महाराज ठेवत नाहीत, कारण त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायमची असते. त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर कायमचा असतो. तर ह्या दादांचा खूप छान असा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.